आज दुपारी 3:30 वाजता झालेल्या IPL सामन्यात मुंबई इंडियन्ससाठी हा सामना खूपच निराशाजनक ठरला. कारण त्यांच्या हातात आलेला सामना त्यांनी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गमावला आणि अनेक टप्प्यांवर आघाडी घेतल्यानंतरही तो टिकावता आला नाही. प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सची सुरुवात अत्यंत खराब झाली. मुकेश कुमारने एका षटकात रायन रिकल्टन आणि तिलक वर्मा यांना बाद करत मुंबईला मोठा धक्का दिला. त्यामुळे सुरुवातीलाच संघ दडपणाखाली आला. पण अशा कठीण परिस्थितीत अनुभवी रोहित शर्मा आणि आक्रमक सूर्यकुमार यादव यांनी जबाबदारी घेतली आणि दोघांनी मिळून 53 धावांची महत्त्वाची भागीदारी उभी करत डाव सावरला. दोघेही चांगल्या लयीत दिसत होते आणि संघाला मोठ्या धावसंख्येकडे नेत आहेत असे वाटत असतानाच नितीश राणा यांच्या अप्रतिम झेलामुळे रोहित शर्मा बाद झाला आणि इथूनच सामन्याची दिशा बदलू लागली. रोहितच्या बाद होण्यानंतर शेरफिन रदरफोर्डही लवकर बाद झाला आणि मुंबईची मधली फळी पुन्हा एकदा दबावाखाली आली. सूर्यकुमार यादवने मात्र एकीकडे आपली खेळी सुरू ठेवली. तो संयम आणि आक्रमकता यांचा योग्य समतोल साधत धावा करत राहिला. त्याला नमन धीर आणि मिचेल सँटनरची साथ मिळाली. पण दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांनी नियमित अंतराने विकेट घेत मुंबईला मोठी भागीदारी उभी करू दिली नाही. परिणामी 20 षटकांत मुंबई इंडियन्सला 162 अशीच धावसंख्या करता आली, जी लढाऊ असली तरी फारशी भक्कम नव्हती. मात्र या धावसंख्येचा बचाव करताना मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी जबरदस्त सुरुवात केली. दीपक चहारने KL राहुलला सुरुवातीलाच बाद केले आणि लगेचच जसप्रीत बुमराहच्या चपळ क्षेत्ररक्षणामुळे नितीश राणा धावबाद झाला. त्यामुळे दिल्लीची अवस्था केवळ 7 धावांत 2 बाद अशी झाली आणि मुंबई इंडियन्सने सामन्यावर मजबूत पकड घेतल्याचे स्पष्ट दिसत होते. या टप्प्यावर मुंबई सहज विजय मिळवेल असे वाटत होते. पण इथून पुढे सामना हळूहळू दिल्ली कॅपिटल्सच्या बाजूने झुकू लागला. पथुम निसंका यांनी आक्रमक खेळ करत दडपण कमी केले आणि त्याला समीर रिझवीची उत्कृष्ट साथ मिळाली. दोघांनी मिळून महत्त्वाची भागीदारी रचत दिल्लीला पुन्हा सामन्यात परत आणले. त्यांनी पॉवर प्ले नंतर खेळावर नियंत्रण मिळवत मुंबईच्या गोलंदाजांवर दबाव टाकला. ही भागीदारी 66 धावांपर्यंत पोहोचली आणि तेव्हा मिचेल सँटनरने निसंकाला बाद करत मुंबईला एक मोठी संधी दिली. त्या क्षणी सामना पुन्हा फिरू शकतो असे वाटत होते. पण मुंबई इंडियन्स त्या संधीचा फायदा घेण्यात अपयशी ठरले. कारण समीर रिझवीने जबाबदारी स्वीकारत एकट्याने सामना काबीज केला. त्याने अप्रतिम 90 धावांची खेळी करत मुंबईच्या गोलंदाजांचा पूर्णपणे समाचार घेतला. त्याच्या फलंदाजीमध्ये आत्मविश्वास, संयम आणि आक्रमकता यांचा उत्कृष्ट मिलाप दिसला आणि त्याने दिल्लीचा विजय जवळजवळ निश्चित केला. तो बाद झाला तेव्हा दिल्लीला फक्त 12 धावांची गरज होती आणि त्यानंतर डेव्हिड मिलर व ट्रिस्टन स्टब्स यांनी कोणतीही चूक न करता संघाला सहज विजय मिळवून दिला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने अनेक वेळा वर्चस्व मिळवला, पण महत्त्वाच्या क्षणी विकेट घेण्यात आणि दबाव कायम ठेवण्यात ते अपयशी ठरले, ज्यामुळे त्यांना पराभव स्वीकारावा लागला. आणि हा सामना मुंबईसाठी एक मोठा धडा ठरला की सुरुवातीला आघाडी मिळवणे पुरेसे नसते, तर शेवटपर्यंत सातत्य राखणे आणि संधींचे सोने करणे तेवढेच महत्त्वाचे असते.